नमस्कार. आज आपण काकडीचा कुच्चा बनवणार आहोत. काकडीचा कुच्चा म्हणजे आपण इथे काकडी करी बनवणार आहोत. जशी अंडा करी बनवतो तशीच आपण काकडी करी बनवणार आहोत इथे. त्यासाठी आपल्याला मोठ्या साईजची बघून काकडी घ्यायची आहे आणि काकडीचे आपल्याला ज्याही पद्धतीचे काप करून घ्यायचे, पातळ, थोडेसे जाडसर, ज्या पद्धतीने करायचे तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही करून घेऊ शकता. आता एक वाटण तयार करायचं आपल्याला. त्यासाठी आपण शेंगदाणे घेतले 2 चम्मच आणि 7 ते 8 आपण लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहे, पुदिना घेतला आहे आपण 15 ते 20 पत्ते आणि कोथिंबीर घेतलेली आहे. कोथिंबीर गावरान वापरायची, त्याने आपली जी करी आहे ती एकदम स्वादिष्ट बनते आणि याची एक पेस्ट तयार करून घ्यायची आपल्याला. आता दुसऱ्या साईडला आपल्याला गॅसवर कढई ठेवायची. त्यामध्ये आपल्याला मसाले टाकून घ्यायचे बेसिक, म्हणजे लाल तिखट, थोडीशी हळदी आणि घरगुती काळा मसाला टाकलेला आहे मी. आता इथे आपल्याला कढईमध्ये तेल टाकायचे आहे आता आणि ते जे आपण वाटण तयार करून ठेवलेले मसाला टाकला ते साईडला ठेवायचे. इथे 2 चमचे तेल टाकायचं आपल्याला. तेल जास्त वापरायचं नाही इथे आपल्याला. आणि त्यामध्ये आपल्याला मोहरी टाकायची तडतडायला. 1 चमचा मोहरी टाकली की त्यातच आपल्याला काय करायचं, जिरं टाकून घ्यायचं 1 चमचा. तेही व्यवस्थित तडतडून द्यायचं आहे आणि चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला त्यामध्ये. आता मोहरी चांगली तडतडलेली आहे, जिरंही चांगलं तडतडलेलं आहे आणि आपण मसाले टाकून वाटण तयार केलेलं होतं ते वाटण आपल्याला त्या तेलामध्ये टाकून द्यायचं आहे आणि याला मस्त तेल सुटेपर्यंत आपल्याला काय करायचं ना, हलवत राहायचं आहे. ते गॅस जो आहे तो मोठाच ठेवायचा आहे, गॅस स्लो बिलकुल करायचा नाही. आता मोठ्या गॅसवरच आपल्याला ह्याला तेल सुटेपर्यंत व्यवस्थित असं मिक्स करून हलवून घ्यायचं आहे. आता आपलं जे मसाला आहे त्याला मस्त तेल सुटलेलं आहे, तुम्ही बघू शकता आणि मस्त सुंदर असा वास दरवळलेला होता घरामध्ये. तुमच्याकडे घरगुती मसाला नसेल तर तुम्ही इथे गरम मसाला वापरू शकता आणि तुमच्या पद्धतीने कोणतेही मसाले यूज करू शकता. बेसिक धने पावडर, जिरे पावडर असे हेही मसाले यूज करू शकता त्यामध्ये. आणि आपण जे काप करून ठेवलेले ते काकडीचे ते आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचे आणि आपल्याला आवडीप्रमाणे पाणी जास्त कमी तुम्ही करू शकता तुमच्या पद्धतीने. तुम्हाला जर पातळ हवी असेल तर पाण्याचा उपयोग जो आहे जास्त करून घ्यायचा. इथे पाणी जे आहे ते गरम वापरायचं आहे आपल्याला, थंड पाणी बिलकुल वापरायचं नाही. आणि व्यवस्थित अशी आपली जी भाजी आहे ती व्यवस्थित हलवून घ्यायची. तर मी इथे जास्त पाणी नाही वापरलेलं, थोडंसंच पाणी वापरलेलं आणि आपली जी काकडीचा कुच्चा जो आहे तो व्यवस्थित असा तयार झालेला आहे. तुम्ही हा भाकरीसोबत किंवा चपातीसोबत, ब्रेडसोबत अप्रतिम लागतो आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा. झटपट आहे, 5 मिनटाची ही रेसिपी नाही आहे, 5 मिनटंही वेळ लागलेला नाही मला. आणि तुम्ही भाजी बघू शकता किती सुंदर झालेली आहे. आपली सगळ्यांना प्रचंड आवडली आणि 1-2घींनी तर माझ्याकडून रेसिपीसुद्धा घेऊन गेलेत. तर तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून. तुम्हाला जर व्हिडिओ हा थोडासाही आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब केल्याशिवाय राहू नका प्लीज. आणि आपली जी भाजी आहे काकडीचा कुच्चा रेडी झालेला आहे. तर कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.